आपण रिव्हिजन पॅटर्नचा अभ्यास केला होता. त्यात मी तुम्हाला सांगितलेलं होतं कोणत्याही टॉपिकचा लेसनचा अभ्यास करा, त्याला रिव्हिजन मस्ट आहे, बरोबर. मग त्यासाठी आपण काय केलं, एक रिव्हिजन पॅटर्न फॉलो केला. म्हणजेच काय, जो टॉपिक किंवा लेसन केलेला आहे तो 24 तासाच्या आत रिवाइज करायचा. त्यानंतर तोच टॉपिक पुन्हा आपल्याला 3 दिवसांनी रिवाइज करायचा. त्यानंतर तोच टॉपिक पुन्हा आपल्याला 1 आठवड्यानंतर रिवाइज करायचा आहे. बस, दिस इज पॉवरफुल रिव्हिजन पॅटर्न. हेच फॉलो करायचं साधारण. याच्याने काय होतं माहिती आहे, जी माहिती किंवा जे तुम्ही टॉपिक केलेला आहे तो परमनंट मेमरीमध्ये जातो डायरेक्ट. इट इज टाइम कन्झ्युमिंग बट इट्स ओके, यू हॅव टू डू दिस. हे करावं लागेल तुम्हाला साधारण, बरोबर आहे. त्यानंतर हे करत असताना सोबत मी तुम्हाला वेगळ्या प्रकारचं मुद्रा वगैरे शिकवतोय. त्यामध्ये तुमचं सिरीज, दिस इज कॉल्ड हकीमी मुद्रा. आपल्या भारतीय संस्कृतीने असे लाखो मुद्रा दिले भारतीयांना, त्याचा वापर करून आपण काही प्राप्त करू शकतो. त्यामध्ये सगळ्यात पॉवरफुल मुद्रा म्हणजेच काय, हकीमी मुद्रा. या मुद्राचा वापर करून आपण मेमरी पॉवर वाढवू शकतो. ओके, त्याच परीने तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकतो. दिवसातनं 2 ते 5 मिनिटं बस, काहीच करायची गरज नाही. सी, ओके, इफ देयर इज प्रॉब्लेम यू कॅन आस्क. डू दिस अँड फॉलो दी रिव्हिजन पॅटर्न्स. ओके, डायरेक्ट परमनंट मेमरी मध्ये जाणार सारं.